नमस्कार, माझं नाव आहे डॉक्टर पुरू धवन आणि आज या व्हिडिओमध्ये आपण डिस्टोनिया बद्दल बोलणार आहोत. डिस्टोनिया हा पार्किन्सनमध्ये होणारा एक लक्षण आहे ज्यामध्ये तुमच्या स्नायूंना कर्कपणा येतो त्याच पास असतो आणि हे अनैच्छिक असते. अनेकदा हात हलवणे, हो ना, मी ते दोन्ही हातांनी घेऊन येत आहे. मी लिंक करतो की हे स्वैच्छिक हालचाल आहे. आम्ही शांत राहू इच्छितो तेव्हा ते होऊ शकते. जर अशी कोणतीही हालचाल सुरू झाली ज्यावर तुमचा ताबा नसेल, तुमच्या मेंदूचा ताबा नसेल, त्याला आपण डिस्टोनिया म्हणतो. मेंदूमध्ये काही समस्या असल्यास आपण सर्वजण जाणतो की मेंदू आपल्या शरीराच्या प्रत्येक हालचालीला नियंत्रित करत असतो. तर जर पार्किन्सन एखाद्या रुग्णाला असेल, मेंदूच्या पेशींना नुकसान होत असेल तर त्यांचा नियंत्रण स्नायूंवरून कमी होऊ लागतो. आदेश योग्य प्रकारे येत नाहीत किंवा चुकीचे येतात तर आपल्याला काय दिसते की शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर त्याचा परिणाम होतो. जर आपण थरथर पाहतो, कंपांप्रमाणे कंप नियंत्रणाबाहेर जाते. त्याचप्रमाणे डिस्टोनिया देखील आपल्याला दिसतो पार्किन्सन रुग्णांमध्ये. आता हा डिस्टोनिया आहे तो 3 प्रकारचा असतो. एक म्हणजे तुमच्या पूर्ण शरीरावर डिस्टोनिया आहे, तर तुमच्या संपूर्ण शरीराच्या सर्व स्नायू शरीराचे भाग हे अनैच्छिक हालचाली करतील. त्यात स्पास्टिसिटी असू शकते, त्यात कडकपणा असू शकतो. दुसरा विभागीय आहे. जर तुम्ही पाहत असाल की तुमच्या हातात कडकपणा येत आहे, हालचाल होत नाही किंवा तुम्ही जेव्हा इच्छिता तेव्हा हालचाल होत नाही पण तुमच्या इच्छेनुसार हालचाल होत आहे, तर त्याला आपण सेगमेंट डिस्टोनिया म्हणू शकतो. त्याचप्रमाणे ते अगदी लहान भागात दिसून येत आहे. डिस्टोनिया एका बोटात येत आहे तर त्याला आपण फोकी म्हणू शकतो. तर हे अवलंबून आहे की तो किती मोठ्या क्षेत्राला व्यापत आहे. त्यावर अवलंबून आहे की आपण त्याला कोणत्या सेगमेंटमध्ये ठेवणार आहोत, काय वर्गीकरण करणार आहोत. हेच भाग आहे. काल छोट्या भागावर फोकस झाला तिथे पॉइंटवर तर त्याला फोकल म्हणू. जर तुमच्याकडे एक विभाग असेल तर तुम्ही पूर्णपणे कव्हर आहात, एका हाफ पॉलला व्यापले असेल तर त्याला आपण सेगमेंटल म्हणू. आणि जर आपल्या पूर्ण शरीरावर असेल तर त्याला आपण कंप्लीट डिस्टोनिया म्हणू. आता हे 3 तुम्ही समजून घेतले. आता महत्त्वाचे आहे की यामागे याचे लक्षणे काय असतील. जर आपण पाहतो की काही वेळा काही लोक त्यांच्या इच्छेविना लिंक करत राहतात, डोळे हलत राहतात, ते डिस्टोनियाचाच एक प्रकार आहे. दुसरा म्हणजे चेहरा वाकडा होणे, वेदना होणे, काही वेळानंतर आपोआप सरळ होणे, हे देखील डायस्टोनिया आहे. ठीक आहे. अशाच प्रकारे पोटे एकदम कडक होणे आणि तुम्ही उघडू इच्छित असताना ती उघडत नाही, हे डिस्टोनिया आहे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे डिस्टोनिया तुम्हाला शरीराच्या कोणत्याही भागात दिसू शकतात. पार्किन्सन रुग्णांमध्ये डिस्टोनियाचे इतरही अनेक कारणे असतात. पार्किन्सन नसतो यात तुमची मेंदूची दुखापतही होऊ शकते, स्ट्रोकही होऊ शकतो आणि अनेक सिंड्रोम असतात, विल्सन सारखे असतात, ज्यामध्ये देखील आपल्याला डिस्टोनिया दिसू शकतो. त्यामुळे यासाठी चांगले निदान करणे खूप महत्त्वाचे असते. फक्त डिस्टोनिया झाला म्हणजे तुम्हाला पार्किन्सन झाला असे नाही. डिस्टोनिया हा पार्किन्सनचा एक लक्षण असतो आणि अशा अनेक आजारांमध्ये आपल्याला डिस्टोनिया दिसतो. तो मेंदू असू शकतो, तो डोक्याची दुखापत असू शकते. त्यामुळे कोणत्याही प्रकारे जर आपल्या नर्व्हस सिस्टीमला नुकसान होत असेल तर आपल्याला डिस्टोनिया दिसू शकतो. त्यामुळे कोणत्याही डिस्टोनिया असलेल्या रुग्णासाठी निदान करणे खूप महत्त्वाचे होते की त्यांना ही समस्या कोणत्या कारणामुळे झाली आहे. पार्किन्सनमुळे होत आहे, डोक्याच्या दुखापतीमुळे होत आहे, मेंदूच्या स्ट्रोकमुळे होत आहे, हे खूप महत्त्वाचे होते. आता प्रश्न येतो की याचे उपचार काय आहे. जर आपण याच्या उपचारांबद्दल बोललो तर डिस्टोनियाचे उपचार आपल्याला दिसत नाहीत. जर आपण इंटरनेटवर शोधले तर आपल्याला दिसते की डिस्टोनियामध्ये नो ट्रीटमेंट असे लिहिले जाते की कोणताही इलाज नाही. पण आपल्याला याकडे थोडेसे व्यापकपणे पाहायला हवे की डिस्टोनियामध्ये स्नायू कडक होत आहे तर आपल्याला सर्वप्रथम काय करायला हवे. आपल्याला स्नायू शिथिल करण्यासाठी उपायांचा वापर करावा लागेल. आपले स्नायू शिथिल होऊ शकतील जर स्नायू जास्त कडक तर शिथिल करण्यासाठी स्नायू शिथिल करण्याच्या उपायांचा वापर करावा लागेल. दुसरी गोष्ट आपण काय करू शकतो म्हणजे स्नायू शिथिल करण्यासाठी आपण उष्णतेचा वापर करू शकतो, कारण उष्णता स्नायूंना शिथिल करते, टेंडनला शिथिल करते. जर कुठेही सेंट डिफेन्स येत असेल तर माणूस आराम करतो. आता शरीराच्या कोणत्याही भागाला उष्ण करायचे असेल तर त्याचे खूप सारे पद्धती असतात. तुम्ही तेल लावू शकता, तेलाची मालिश करू शकता. जेव्हा तुम्ही कराल तेव्हा ती जागा उष्ण होईल, सौम्य उष्णता मिळते. तुम्ही कोणत्याही मशीनचा वापर करू शकता किंवा बाजारात मिळणाऱ्या जलपाईड्सचा वापर करून शरीराच्या त्या विशिष्ट भागावर जिथे तुम्हाला डिस्टोनिया होत आहे तिथे तुम्ही ते
लागू करू शकता. तुम्ही इथे थंड उपचार करू नका, बर्फ लावू नका कारण डिस्टोनिया वाढत असेल, पुढे जात असेल तर पाहू. पुढे जात असेल तर आपण काय करायचे आहे ते पाहू. आपल्याला मेंदूमध्ये होणारे नुकसान थांबवायचे आहे किंवा जे नुकसान झाले आहे त्याची पुनर्प्राप्ती करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि या प्रक्रियेत काम करायचे आहे. न्यूरोप्लास्टिसिटी बद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे आणि याबद्दल खूप कमी चर्चा होते. त्यामुळे या व्हिडिओनंतर तुम्ही न्यूरोप्लास्टिसिटीला गुगल किंवा यूट्यूबवर शोधा, तुम्हाला खूप चांगली माहिती मिळेल. आपला मेंदू स्वतःच विकास करतो. आता समजून घ्या की मेंदूमध्ये जे न्यूरॉन सेल्स असतात ते जन्मतःच निश्चित असतात. जर मानले की तुमच्या मेंदूमध्ये 1 कोटी सेल्स आहेत, तर तुमच्या संपूर्ण आयुष्यात ते 1 कोटी एक होऊ शकत नाहीत. का होऊ शकत नाहीत? कारण जे सेल्स आपल्याला जन्मतः मिळतात, ते पुढे संख्या वाढवू शकत नाहीत. ते कमी होऊ शकतात पण वाढू शकत नाहीत. आता आपण काय करायचं असतं? पण एक मूल होतं जे बोलू शकत नव्हतं. हळू-हळू, हळू कसं आपण इतके मोठे झालो. आपण बोलू शकतो. कोणी गणितज्ञ बनतो, कोणी विज्ञान शिक्षक बनतो, कोणी वैज्ञानिक बनतो. मेंदूचा विकास कसा झाला? आपल्या न्यूरॉन्सची संख्या तीच असते, पण मेंदूमध्ये जो विकास होतो, तो संख्येने नाही, तर कनेक्टिव्हिटीने होतो. कोणत्याही देशात किती चांगले कनेक्टिव्हिटी नेटवर्क आहे, यावर अवलंबून असते की ती किती चांगली वाढेल. याचप्रमाणे मेंदूमध्ये जितकी चांगली कनेक्टिव्हिटी असते, एका भागाचा दुसऱ्या भागाशी जितका चांगला संबंध असतो, तितका आपला मेंदू विकसित होतो. ही कनेक्टिव्हिटीची समस्या कशी होते, याला आपण न्यूरोप्लास्टिसिटी म्हणतो. जर तुम्ही गणित जास्त करत असाल, तर तुम्ही गणितात खूप चांगले व्हाल, पण विज्ञानात मागे राहाल. हे का शक्य झाले? आपण मेंदूच्या एका भागाला खूप विकसित कसे केले? आपण त्याला न्यूरोप्लास्टिसिटीने विकसित केले. आता हेच आजारांचे समाधान देखील आहे. जर एखाद्या रुग्णाला पार्किन्सन आहे किंवा त्याला मेंदूचा स्ट्रोक झाला आहे किंवा मेंदूच्या नसांचा कोणताही विकार आहे, तर त्याचे समाधान कुठेतरी न्यूरोप्लास्टीच असते. ज्या भागाला नुकसान झाले आहे, ज्या पेशींना नुकसान झाले आहे, त्याला बायपास करणे. जसे की जर तुम्हाला दिल्लीला यायचे असेल आणि ट्रॅफिक जास्त असेल, तर आपण काय करतो? आपण मल्टिपल बायपास वापरू शकतो, पण आपण आपल्या गंतव्यस्थानी पोहोचतो. त्यात थोडा वेळ जास्त लागू शकतो, पण शेवटी आपण पोहोचतोच. त्याचप्रमाणे जर एखाद्या सेगमेंटने काम करणे थांबवले असेल, तर त्याच्या कारणामुळे आपले बरेच फंक्शन्स प्रभावित होऊ लागतात. त्यामुळे आपण त्याला बायपास करणे आवश्यक असते. त्यासाठी आपल्याला मेंदूच्या न्यूरोची चांगली कनेक्टिव्हिटी हवी असते. ती कनेक्टिव्हिटी वाढवण्याचा मार्ग म्हणजे न्यूरोप्लास्टिसिटी. आता न्यूरोप्लास्टिसिटी आपल्या शरीरात जन्मतःच सुरू होते आणि ती एक चांगली 3 पर्यंत चांगली चालू राहते. ती 30 पर्यंत खूप चांगल्या प्रकारे चालते आणि जसजसे आपण वयाने मोठे होतो, ती कमी होत जाते आणि 20 वर्षांच्या अभ्यासानंतर ती बऱ्याच अंशी बंद होते. पण असे नाही की ते पुन्हा सुरू होत नाही. जर मेंदूला कोणत्याही प्रकारची इजा झाली तर शरीराचा मेंदू स्वतःच त्याला बरे करतो. जसे त्वचेवर लागले तर ते आपोआप होते, त्याला स्वच्छ ठेवावे लागते. त्याचप्रमाणे मेंदूमध्ये रक्ताचा गुठळा आला, नस फुटली, तर आपण त्याला ब्रेन स्ट्रोक म्हणतो. पहिल्या अवस्थेत त्या स्थितीत पेशंटमध्ये ही रिकव्हरी दिसून येते, कारण न्यूरोप्लास्टिसिटी उच्च गतीने सुरू होते. पुढील 6 महिन्यांसाठी आता एका पॅरालिसिस पेशंटच्या मेंदूमध्ये जो नुकसान होत आहे, तो हळूहळू होत आहे. त्यामुळे त्याची रिकव्हरी मेंदू करत नाही, म्हणून आपण मेंदूला प्रोत्साहित करावे लागते की तो आपल्या न्यूरोप्लास्टिसिटीच्या माध्यमातून झालेल्या नुकसानीची भरपाई करावी. आता आपल्याला मेंदूला समजवावे लागते की तुम्हाला जी अडचण येत आहे, त्याचे समाधान तुमच्याकडेच आहे. तर आपण काय करतो, जेव्हा पेशंटला कोणतीही व्यायाम करायला लावतो, पेशंट हात हलवू इच्छितो, पण तो हात नाही हलत. कोण समजून घेत आहे? तो मेंदू समजून घेत आहे की हाताने खाण्यात अडचण येत आहे, माझा हात चमच्याने खेळत आहे. तर मेंदू हे आपोआप मूल्यांकन करतो, त्याला थोडेसे प्रोत्साहन देतो, तो न्यूरोप्लास्टिसिटीला सुरुवात करतो आणि बऱ्याच अंशी नियंत्रण येते. जर नियंत्रण आले नाही तरीही आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे की पार्किन्सन जी स्वतःहून वाढणारी आजार आहे, त्यावर नियंत्रण यावे. ती पुढे वाढू नये कारण आजची स्थिती ट्रेमर्स आहेत, डिस्टोनिया आहे, वेदना आहे,
ते जर वयासोबत वाढले तर पेशंटच्या समस्या देखील वाढत जातात. आणि ही अशी आजार आहे की वृद्धावस्थेत पेशंटची शरीर आधीच कमजोर झालेली असते आणि ती आणखी समस्यांना वाढवू शकते. तर जर तुम्हाला डिस्टोनिया आहे, पार्किन्सन आहे, तर तुम्हाला आताच तुमच्या मेंदूवर, तुमच्या नर्व्हस सिस्टीमवर काम करण्याची गरज आहे, कारण आयुर्वेदिक औषधांमध्ये याचे कोणतेही समाधान नाही. डॉक्टर साहेबांना हे सांगतात, जर तुम्ही घेत असाल तर रस्त्याचे जे परिणाम आहेत ते काही काळासाठीच राहतात, संपून जातात. सध्या कोणतेही कायमस्वरूपी समाधान नाही. पण जे आपण आयुर्वेदातून करत आहोत, ते खूप चांगले परिणाम देत आहे. रुग्णाला पहिल्या महिन्यातच परिणाम दिसायला लागतात की ठीक आहे, मी औषधं घेतले होते. आता मला कमी दिसायला लागले आहे आणि ते खूप महत्त्वाचे असते. जर आपण रुग्णाला पूर्णपणे बरे करू शकत नसलो तरी रुग्णाच्या जीवनात जर आपण 10, 20, 50% आराम देऊ शकलो तर रुग्णाचे जीवन खूप सुधारते. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला डायस्टोनिया आणि पाकिस्तान समजून घेण्यास मदत करेल. तरीही जर तुमच्या मनात काही शंका असेल तर डॉक्टर आहे त्यांच्याशी बोला. तो तुम्हाला सांगेल की आपण पाकिस्तानमधून डायस्टोनिया कसा दूर करू शकतो. यासह मी तुम्हा सर्वांना पुढे जाऊन भेटतो पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.